इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला, नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न, पालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून नाराजी। लव जिहाद करणारे हे जे कोण जिहादी आहेत ना, त्यांचे पाय हात कापतील एवढी अशी स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची असल्यामुळे कोणालाही सोडणार नाही। भाजपचे नेते नितेश राणे यांनी एमआयएमची केली पीएफआय आणि आयएसआयची तुलना, एमआयएम जेहादी, नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल। राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा येणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात कायदा येणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकेचं षडयंत्र आणि त्यावेळेस फडणवीस, देशपांडे आणि धुरींच्या मदतीकरता धावले। लोकशाही मराठीवर नितेश राणेंचा गौप्यस्फोट। महानगरपालिका निवडणुकीमध्ये फडणवीसच धुरंधर असून मुंबईचा महापौर मराठी आणि महायुतीचाच बसणार, नितेश राणेंचा ठाम दावा। कोकणी माणसाला ठाकरेंच्या शिवसेनेनं काय दिलं, कोकण भवन तरी कोकणी माणसांकरिता उभारलं का, मंत्री नितेश राणेंचा सवाल। काँग्रेस आणि एमआयएमची युती होऊच शकत नाही, स्थानिक पातळीवर देखील ही युती चुकीचीच। अकोट नगरपालिकेतील भाजप एमआयएम युती संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची स्थानिकांवर नाराजी, युती करणाऱ्यांवर कारवाई होणार। ठाकरे बंधूंच्या विशेष मुलाखतीचा टीजर जारी, संजय राऊत, दिग्दर्शक महेश पांजरेकर यांनी घेतली आहे मुलाखत। भाजपाचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं, भगवा शब्दावर घेतला निवडणूक आयोगानं आक्षेप। छत्रपती संभाजीनगरमधील फडणवीस यांच्या सभेचा टीजर लॉन्च, 90 ठिकाणी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सभा जनतेपर्यंत पोहोचवली जाणार। भाजपचा हायटेक प्रचार, महापौर हा भाजपचाच होणार, टीजरमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवाराचे प्रचार कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या मंडपाला लावली आग, व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।